बघितलं ना, कोण आलं? कोण आला? आपला लाडू आला. हाय हॅलो सर्वांना, शुभ सकाळ. चला, मस्त सकाळ झालेली होती. सकाळची सर्व काही साफसफाई आवरली माझी आणि रोजचीच कामं आपली. लाडू बनवायची तयारी केली. लाडूला आता मेथी भाजते, कारण मेथीचे लाडू बनवायचे होते. मेथी दाणे ना 1 चमचाभर साजूक तुपामध्ये ना छान हलकेसे भाजून घ्यायचे आणि दूध पण तापवून घेतलेलं होतं मी. थोडंसं गरम आहे म्हणून कढईमध्ये ओतलं, थोडंसं कोमट करायचं आहे म्हणून. आणि मेथी दाणे ना भाजल्यानंतर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते आणि एकदम बारीक पावडर करायची, म्हणजे रवाळ केलं तरीही चालतं. सध्या आता वातावरण मस्त आहे, पावसाळ्याचे, आणि ह्या दिवसांमध्ये मेथीचे लाडू खायला छानच असतात. आता तुम्ही म्हणाल ताई मेथीचे लाडू कसे छान लागतील, ते किती कडवट लागतील. पण मी जे मेथीचे लाडू करते ना ते अजिबातही कडू लागत नाही. खूप साऱ्या ताईंनी माझ्याकडून घेतलेले आहे, पण मेथीचा फ्लेवर, स्वाद त्यामध्ये लागतो. तर आता तुम्हाला सांगते, दाखवते पण आहे. जर तुम्हाला घरी करायचे असेल तर नक्की घरी करून बघा. अजिबात कडू होत नाही हे लाडू. फक्त मेथी आहे ना दुधामध्ये भिजवायची, त्यामुळे ना अजिबात हे लाडू खराब होत नाही आणि कडू पण होत नाही. बरेच जण तुपामध्ये भिजवतात, पण मग तुपामध्ये भिजवली तरी मेथी कडवट लागतेच. तर चला, आता मी इथे किती प्रमाण घेतलं आहे ते पण सांगते, कारण बऱ्याच ताईंना घरी करायचे असेल तर मी आता 4 किलो खारीक खोबऱ्याचा चुरा घेणार आहे. त्यासाठी मी 400 ग्रॅम मेथी घेतलेली आहे. म्हणजे 1 किलोच्या चुऱ्यासाठी जर तुम्हाला घ्यायची असेल मेथी तर 100 ग्रॅम तुम्ही मेथी घेऊ शकता. आता मी ही सर्व मेथी छान अशी बारीक दळून घेतली. जितकी बारीक करता येईल तितकी बारीक करा. बऱ्याच जणांना थोडीफार जाडसर पाहिजे असेल तर तशा प्रकारे तुम्ही ठेवू शकता. आणि ती पूर्ण दुधामध्ये भिजवायची. दुधामध्ये भिजवल्यानंतर ती ना 2-3 तासामध्ये ना अशी फुलते पण, म्हणजे दुप्पट होते. तर अशा प्रकारे मी आता मिक्स करून घेते. सध्या तरी आता मेथीच्या लाडूच्याच ऑर्डर भरपूर येत आहे आम्हाला, आणि तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. मेथी किती औषधी आहे आणि गुणकारी पण आहे. त्यामुळे बरेचसे आजार यामुळे दूर होतात आणि मेथीमुळे हाडे मजबूत होतात. कंबरदुखी, पाठदुखी असेल तर ती पण बंद होते आणि आपलं आरोग्यसुद्धा छान असतं. तर आता ही मेथी आहे ना लाडूमध्ये टाकायची. लाडू तर चांगलेच असतात आपल्या आरोग्यासाठी. रोज 1 लाडू जरी खाल्ला ना तर भरपूर एनर्जी मिळते आपल्याला दिवसभराच्या कामासाठी. त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम, आयर्न, फायबर, प्रोटीन सर्व काही असतं. तर आता मी जे ड्रायफ्रूट आणत असते ना ते पण एकदम फ्रेश असतात. तर हे बघा, इथे मी आता काजू, बदाम सर्व काही मोजून घेते. तर 200-200 ग्रॅम मी बदाम आणि काजू पण मोजून घेतलेले आहे. तर माझे काजू वगैरे, बदाम सर्व काही ड्रायफ्रूट एकदम हाय क्वालिटी, म्हणजे चांगल्यातले असतात. कारण आपण ज्यावेळेस ड्रायफ्रूट घेतो ना तर त्यातसुद्धा 3-3 प्रकार असतात. तर थोडासा डिफरंट असतो पैशांमध्ये, पण मी चांगल्याच प्रकारचा आणते, म्हणजे जेणेकरून आपले लाडू चांगले व्हावेत आणि सर्वांना चांगलं खायला मिळावा, हाच माझा हेतू असतो. थोडे 2 रुपये जास्त गेले तरीही चालतील. आता आपला फूड बिझनेस आहे तर यामध्ये बरंचसं लक्ष घालावं लागतं, कारण थोडं जरी इकडे तिकडे झालं ना तर पदार्थांची टेस्ट बिघडते आणि मग कंप्लेंट येतात. आजपर्यंत तर माझ्याकडे अशा काही कंप्लेंट्स आलेल्याच नाही आहे. फक्त लाडू फुटला असेल तर कंप्लेंट आलेली आहे, पण लाडू अगदी चवीला 1 नंबर लागतो. आता ही सर्व काही कामं मला बघावीच लागतात. घरातली जेवण असो किंवा साफसफाई असो, बाकीची भरपूर कामं असतात. बारीक सारीक घरातली खूप कामं असतात आणि त्यासोबत आपला फूड बिझनेस पण आहे, तर तिथेही लक्ष द्यावं लागतं. मसाला तर मी स्वतःच्याच हाताने भाजत असते आणि एकटाई येतात माझ्या मदतीला, पण आपण स्वतः तरी लक्ष दिलंच पाहिजे, कारण खाण्याचे पदार्थ असतात. थोडी जरी मिस्टेक झाली पदार्थ बनवताना तर पदार्थांची टेस्ट बिघडते आणि मग कंप्लेंट येतात. त्यामुळे खूप लक्षपूर्वक ह्या सर्व काही गोष्टी कराव्या लागतात. बऱ्याच ताई म्हणतात की अजून मदतीला 1-2 ताईंना ठेवा. किती पण ताई बोलवल्या मदतीला तरी पण आपल्याला स्वतःला लक्ष देणं फार गरजेचं असतं. मी असं दुसऱ्यांवरती सोपवत नाही. मला तिथे थांबावंच लागतं आणि बघावंच लागतं. त्यामुळे मग पदार्थ छान होतो, टेस्टी बनतो आणि छान छान कमेंट्स पण येतात तुमच्या सर्वांच्या. तर आता इथे मी ना खारीक खोबऱ्याचा चुरा पण 4 किलो मोजून घेतलेला आहे. हा चुरा पण आपल्याकडे विकत मिळतो. बऱ्याच जणांना खारीक खोबरं बारीक करायला कुठे जायचा प्रश्न पडतो. कधी गावामध्ये चक्की नसतात, तर आमच्याकडून तुम्ही रेडीमेड पण घेऊ शकता. तर तोही मिळेल आमच्याकडे. आणि हे बघा, आता इथे मी डिंक घेतलेला आहे. आता हे लाडू मी ना जास्त क्वांटिटीमध्ये बनवते, म्हणजे 4 ते 5 बॅच आम्ही लाडूच्या बनवत असतो. खारीक खोबऱ्याचे, मेथीचे, ड्रायफ्रूटचे
असे बरेचसे लाडू बनवावे लागतात. तर त्याचं प्रमाण असतं. तुम्हाला जर 1 किलो 2 किलोच्या प्रमाणामध्ये लाडू बनवायचे असेल तर माझ्या चॅनेलवरती त्याच्या रेसिपीज पण आहे. इंस्टाग्रामवरती पण मी रेसिपी टाकलेल्या आहे, शॉर्ट रेसिपी पण आहे, तर तिथं तुम्ही बघू शकता. आणि ज्यांना जमणारच नाही त्यांनी मग आमच्याकडे ऑर्डर देऊ शकता. तर इथे आता मखाने पण भाजून घेते. काजू बदाम थोडेसे हलकेसे तुपामध्ये भाजून घ्यायचे, कारण आता पावसाळ्याचे दिवस आहे. पदार्थांना आहे ना थोडीफार हवा लागल्यानंतर मग पदार्थ आहे ना थोडेसे असे सादळले जातात. त्यामुळे मग प्रत्येक पदार्थ तुपामध्ये थोडासा हलकासा भाजून घ्यायचा. मखाने पण मी आता बिना तुपाचेच गरम करते, कारण ते खूप असे नरम असतात. तर थोडे गरम केल्यानंतर मग ते असे छान कडक होतात आणि पटकन मग ते मिक्सरला बारीक पण होतात. आणि सुंठ जायफळची पावडर आहे ना ती मी एकदमच करून ठेवते, अर्धा 1 किलोची. मग ती रोज मेथी लाडूमध्ये टाकते मी. तर हे बघा, सुंठ जायफळमुळे पण आपली पचनशक्ती सुधारते आणि ती पण चांगली असते आपल्या आरोग्यासाठी. तर तीही मोजून घेतली 50 ग्रॅम. आणि गूळ वापरताना हा देशी गूळ वापरते मी. तर एकदम छान असतो हा गूळ, एकदम गोड असतो चवीला. तर मग आता तोही मोजून घेते. तर तोही इथे मी आता काढून घेते. अजून गूळ पण छान असा बारीक करून घेते. रोजचीच ही कामं असतात आणि रोजच्या ह्या कामांमुळे ना मला व्हिडिओ एडिटिंगला कधी कधी वेळच मिळत नाही. शूट तर केलेलं असतं मी, पण जेव्हा वेळ मिळतो तेव्हा मग मी एडिटिंगला घेते मोबाईल हातामध्ये. आणि मग मला 1 ते 2 तास लागतातच सर्व काही एडिटिंग करून, व्हॉइस ओव्हर करून मग अपलोड करा. त्यामुळे मग तुम्हाला माझे व्हिडिओ पण खूप लेट येतात, कधी कधी मागे पुढे होतं. कधी वेळ मिळेल तसा मी लवकर पण टाकायचा प्रयत्न करत असते. तर चला आता इथे मी सर्व काही ड्रायफ्रूट पण आहे ना मिक्सरच्या भांड्यामध्येच बारीक केले. हे फूड प्रोसेसर आहे ना, हे मला फार उपयोगी आलेलं आहे. त्यामध्ये ना एकदम सर्व काही छान मस्त बारीक होतं. मखाने पण सर्व काही छान असे मंद गॅसवरती भाजले. हे पदार्थ आहे ना मोठ्या आचेवरती अजिबात भाजायचे नाही, एकदम असे मंद किंवा मध्यम गॅसवरती भाजायचे, म्हणजे ते आतपर्यंत छान भाजले जातात. ह्या बारीक बारीक टिप्स असतात ना त्या खूप महत्त्वाच्या असतात आपला पदार्थ टेस्टी करण्यामागे, त्याचं कारण असतं. त्यामुळे सांगते, खडे मसाले असो, मसाल्यांचे किंवा मग ड्रायफ्रूट असो, हे पदार्थ एकदम मंद गॅस किंवा मध्यम गॅसवरतीच आपल्याला भाजावे लागतात. हे मखाने ना दिसायला तर अगदी असे लाह्याप्रमाणे हलके फुलके दिसतात, पांढरे शुभ्र दिसतात. पण हे मखाने ना कसे तयार होतात यामागे पण खूप मेहनत असते. ते त्यामुळे खूप महाग असतात. तर या मखाण्यांची ना शेती असते, काळ्या कलरचं ते बी असतं आणि मग ते पाण्यामध्येच असं टाकलं जातं आणि मग ते असं फुलतं, म्हणजे फुलं तयार होतात त्याचे. आणि नंतर मग ते मशीनद्वारे असे पांढरे शुभ्र केले जातात. खूप अवघड त्याची प्रोसेस आहे. तर मला माहीत नव्हतं म्हणून मग मी पण यूट्यूबलाच बघितलं. आता मेथी छान अशी फुललेली होती, भिजलेली होती. तर 1-1.5 तास ठेवली मी दुधामध्ये आणि छान आता ती परत मी 2-3 चमचे तूप टाकून आहे ना अशी मंद गॅसवरती ना भाजून घेते. मेथी जोपर्यंत थोडीशी मोकळी होत नाही आणि तिचा कलर थोडासा असा बदलत नाही तोपर्यंत आपल्याला ती तुपामध्ये मस्त भाजायची असते. जवळपास 15 ते 20 मिनटं मेथी एकसारखी अशी हलवत राहायची आणि भाजून घ्यायची, म्हणजे त्यातला जो ओलसरपणा असतो ना दुधाचा तो कमी होतो आणि मग मेथीचे लाडू खराब होत नाही. आता इथे सर्व मी ड्रायफ्रूट जे काही केलेलं होतं तयारी, ती सर्व काही एकत्र केली, चुऱ्यामध्ये टाकली मी. आणि आता आम्ही लाडू पण बनवतो आहे. गूळ वगैरे सर्व काही तुपामध्येच मी बारीक करून शिजवून घेतलेलं आहे. आणि अशा प्रकारे आपले हे मेथीचे लाडू. कोण आलं? इकडं बघ ना बाळा. ए बाळा, काय झालं सोना? काय झालं तू असं का बोलतो? बघितलं ना, कोण आलं? कोण आला? आपला लाडू आला. इतक्यात आला लाडू. दुपारचे 2 वाजले. पूजा आली, आपला मस्त गोलू मोलू लाडू पण आला. आणि बाप्पांना बघतोय, आल्या त्याचं लक्ष तिकडे गणपती बाप्पांकडे. कुठे बाळा गणपू बाप्पा? कुठे कुठे बाप्पा? गणपू बाप्पा कुठे? पिल्लू कुठे? तू पाहिलं नाही गणपू बाप्पाला? पाहिलं नाही माझ्या बाळाने? थोडासा आहे ना कावरा बावरा झाला आहे, 2-3 दिवस बाहेर होता ना. आज जरा त्याला थोडंसं काहीतरी वेगळं वाटतंय. लहान मुलांना आहे ना थोडंसं असं चेंज झाल्यानंतर थोडेसे असे वेगळेच होतात ना. दुपारची वेळ आहे, आता मस्त वातावरण आहे बाहेरचं पण आणि घरात कलरचं काम पण चालू आहे, म्हणून मी वरती बसली होती. मला व्हिडिओ पण एडिट करायचा होता. मला पाय ना बाळा, मी आजी आहे ना. बघा कसं बघतो माझ्याकडे, हसत पण नाही. का बरं हसत नाही सांग बोल तू?
काय झालं माझ्या सोनूला, काय झालं? बोल बोल. ती बघ ती आजी बघ, आजीला म्हण, आजी मी आलो, आपला लाडू आला म्हण. म्हणतो ना. मम्मा कुठे, मम्मा कुठे गेली मम्मा? चला आता खाली जाते, पूजा कुठे गेली बघते. खरं तर 2 दिवसांपासून लाडू घरी नव्हता ना, तर त्यामुळे आम्हालाही करमत नव्हतं आणि तुम्हाला पण थोडंसं चुकल्यासारखं वाटत होतं. आता लाडू आलाय तर घर खरंच खूप असं भरल्यासारखं वाटतंय. आल्या आहे ना तो खूप शांत होता आणि त्यामुळे मग तो जास्त काही खेळत नव्हता. पण नंतर त्याला सवय झाली ना, म्हणजे आपलं घर आहे असं त्याला समजलं, तर तो एकदम मस्त खेळायला लागला. आणि त्याची ही नेहमीचीच खेळणी, त्याला खेळणीपेक्षा बाकीच्याच वस्तू खूप लागतात. पूजा आल्यानंतर आहे ना हॉस्पिटलला गेली होती, कारण तिला आहे ना बरंच वाटत नव्हतं, तिची तब्येत थोडीशी बिघडलेली आहे. आल्यानंतर मग तिने मेडिसिन घेतल्या आणि मस्त मायलेक दोघं पण असे शांत झोपलेले आहे. लाडूची 2-3 दिवस खूप वणवण झाली, त्यामुळे मग त्यांना जरा मी आराम करायला सांगितला. आणि मग मी वरतीच होती, कलरवाले पण आलेले होते, तर ते कलर देत होते. आणि बेडरूमला मी आधी कलर द्यायला सांगितला, कारण आमच्या गाद्या वगैरे सर्व काही हॉलमध्ये पसारा पडलेला आहे कपड्यांचा पण. त्यामुळे मग त्यांना बोली की आधी मला बेडरूम फायनल करून द्या. POPला पण छान मस्त कलर दिलेला आहे त्यांनी. मध्ये जो ग्रे पट्टा आहे ना तो मीच द्यायला सांगितला. म्हटले थोडंसं काहीतरी कलरफुल दिसेल, कारण सर्वच व्हाईट चांगलं दिसणार नाही. त्यामुळे म्हटलं ग्रे कलरचेच आपण पडदे वगैरे मग खिडक्यांना बसवू, तर ते थोडंसं मॅच होईल, म्हणून मग मी त्यांना तसं सांगितलं. मग मी खाली आली, पूजाला भूक लागलेली होती, तर हलकं फुलकंच खायचं होतं, म्हणून मग मी वरई केली तिखट भगर आणि मग तिला खायला दिली. तर ती ना राहुलसोबत तिचं कॉलेजचं थोडंफार काही काम होतं ते करत होती. बरं वाटतंय का आता? बरं वाटते. प्रवासामुळे ना खूपच मानपाट जाम झाली आणि एकदम थकल्यासारखं वाटत होतं. आता जरा बरं वाटतंय, गरम गरम भगर खाते. चांगली झाली का? राहुलला पण मी खायला दिली वरई, त्याला पण आवडते आणि मी पण थोडीशी खाल्ली. आपला लाडू मस्त घरामध्ये हॉलमध्ये इकडे तिकडे खेळत होता. भांडी घासलेली ना ती दरवाजाजवळच ठेवलेली आहे, तर ती पण नंतर मग लावली. तुला पण कलायच्या का पोल्या? तुला पण स्वयंपाक कलायच्या का? काय कलायचे सांग? हे बघा, मी किचनमध्ये आली का त्याला पण किचनमध्ये यायचं राहतं. मग आपण स्वयंपाक करणार ना. मस्त भाता केला, तुला भाता खायचा. झिरकं केलं मस्त शेंगदाण्याचं, चपाती केली, हा ना पिल्लू? काय करायचं, काय करायचं? काय काय बोलत आहे? बोल बोल. का कलू मी तुला दुरून बसू का असं? का कलू? बोल ना. कुठे जायचं, कुठे जायचं? काहीतरी बडबड चालू आहे. काय कलरचं बाळाला? काय काय तुझ्या मम्मा का? सर्वांना आता एकदम फ्रेश वाटत असेल. हे बघा 2-3 दिवस बिल्ली मांजर होऊन बसला होता अनोळखी ठिकाणी. कसा झाला होता? घरी आल्यानंतर इकडं तिकडं मस्त हिंडायला लागला, फिरायला लागला. आल्याला जरा नर्वस होता, नंतर मग त्याला सगळे दिसले ना, मग तसा उड्या मारतोय, घरभर हिंडतोय, हा ना पिल्लू? माझं गोणूलं गोटुलं गणूलं आमच्या गणूला येते, गणूलं आमच्या गुणाच्या गणूलं. आता तिकडे खेळ, मी ना पटापट चपात्या करते. मग आपल्याला जयचे बाप्पा पण करायचंय बाहेर, बरं का बाळा? मी तुला घंटी वाजवायला. काल ना 11 तारीख होती आणि 11 तारखेला आमची भगवती देवाईची आरती असते. तर संध्याकाळची वेळ झालेली होती, स्वयंपाक माझा झालेला होता, पण आज काही नैवेद्य द्यायचा नव्हता एकादशी असल्यामुळे. मंदिरामध्ये अंधार आहे, तर लाईट लावून देते आता मंदिराची. बाहेरचं वातावरण छान होतं, हवा मस्त सुटलेली होती आणि दिवाही विझलेला होता. मग मी गेल्या ना पहिले दिवा लावून घेतला, त्यानंतर मग लाईट वगैरे लावली. भगवती देवी आईचं रूप छान दिसतंय ना. तर चला आता आधीचा हा जो हार आहे ना तो काढून घेतला आणि नंतर मग राहुलने मला हार वेणी आणून दिलेली होती. आईला हार वेणी घातली, मी हळदी कुंकू लावून पूजा वगैरे करून घेतली आणि मी लाडूला घेऊन गेलेली होती मंदिरामध्ये. तर सई पण लगेच आली. तिला आहे ना 2-3 दिवस लाडू नव्हता ना, तर तिलाही करमत नव्हतं, म्हणून ती आज लाडूला बघताच पळत आली होती तिच्या 2 बहिणींसोबत. आणि सर्व मुलं लगेच लाडूला बघितला गोळा होता. माझ्याकडे लाडू होता, त्यामुळे मग मिस्टरांना बोलली की आता तुम्हीच आरती वगैरे घ्या भगवती देवी आईची. तर आरती चालू झालेली होती.
लाडूला आहे ना आरती करताना सर्व मुलांना बघून खूप भारी वाटलं आणि मला टाळ्या वाजवता येत नव्हत्या म्हणून मी त्याला असं मंदिरामध्ये बसवून दिलं जेणेकरून तो तिथे बसेल आणि मग मी टाळ्या वाजवत होती. तर त्याला खूप भारी वाटलं. सर्व मुलं त्याच्या भोवती जमा झाली. तर हे सर्व काही आपल्या लाडूने कमवलेली त्याची मित्रमंडळी त्याला बघताच सर्वजण येतात लगेच बाहेर आणि त्याला लाडू लाडू करतात आणि मस्त त्याच्याशी खेळतात बोलतात. दे लाडूला. चटका बसेल भाऊ. तुला लाडूला पण हातात द्या. लाडूला एकच द्या, एकच दाना. चला आता आम्ही घरी आलो. मस्त आरती झाली देवी आईची. आता जेवायचं होतं. मी ना गरम गरम भजी करते कारण आधी भजी करून ठेवली असती तर लगेच गार पडली असती. मस्त झिरकं केलं म्हणजे आमच्याकडे भजी लागतातच. जेवण वगैरे झालं आमचं सर्वांचं. आता मी वरती आली आहे. दुपारी कलर वगैरे झालेला होता बेडरूमला. मी ना थोडासा ऑफ व्हाईटच कलर दिलेला आहे त्यामुळे रूम अगदी असा फ्रेश वाटतो. आणि खालची जी लादी आहे ना ती सर्व काही स्वच्छ पुसून घेते. ते लोक क्लीन करून जातात पण तरी पण आपल्याला सर्व काही पुसपास करावीच लागते. त्यानंतर हॉलमधला जो काही पसारा होता गाद्या वगैरे त्या सर्व काही आम्ही इकडे बेडरूममध्ये टाकलेला आहे. चला आता व्हिडिओ इथेच संपवते. आवडलं तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा. पुन्हा नवीन व्हिडिओसह भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.